जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. आता टॉपिकचं नाव बघितलं, हा खास मुलांना सजेस्ट केलेला आहे दाद्या. मुलांच्या आग्रहाखातर दाद्या आपण हा टॉपिक घेतोय, अंकगणितीय श्रेणी. आता ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन बोलतो. भावा 10वी पर्यंत हा टॉपिक तू एकदा शिकलेला आहे, येते लक्षात. मग बऱ्याच लोकांच्या डोक्यात आला असेल हा टॉपिक बघितल्या की हे सगळं सूत्राचा खेळ आहे. तर बिगर सूत्राचा अंकगणितीय श्रेणी दादा कसा असतो ते आज तुला शिकायला भेटणार आहे. फक्त तुला एकच विनंती आहे, फक्त तू शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा दादा. बिगर सूत्राची सुद्धा अंकगणितीय श्रेणीवरची गणित कशी सोडवायची आणि कशी सोडवली जातात ते आज तुला दाखवणार दादा. ठीक आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघ दादा, आपण आधी नेमकं अंकगणितीय श्रेणी काय असते ते बघूया. येते लक्षात. बघ आता तुझ्यासाठी एक मी उदाहरण घेतो. समजा मी असं दिलं दादा, काय दिलं, इथं 3 दिलं, इथं 5 दिलं, इथं 9 दिलं, परत इथं 11 दिलं, परत इथं 8 दिलं, इथं परत 6 दिलं, परत इथं 10 दिलं. ठीक आहे. मग आता ही तुझ्या समोर जे काही संख्या दिल्या त्या किंवा एक सिरीज म्हणून काय म्हणायचं ते म्हणता द्या. ठीक आहे. जेव्हा असे संख्या दिले त्या, तर सगळ्यात पहिलं काय केलं जातं, यांच्यातला फरक घ्यायचा असतो दाद्या. जसं 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. परत 5 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. 9 आणि 11 मध्ये परत 2चा. इथं कितीचा आहे दाद्या, 3चा. परत इथं कितीचा, 2 न कमी झाले दाद्या. आणि इथं काय झाले, 4 न वाढले. म्हणजे तुझ्या लक्षात आलं असेल ह्यांच्या मधला जो काही फरक आलेला आहे तो फरक येडावाकडा आहे. ह्याच्यात काही लॉजिकच नाही दाद्या. म्हणून दाद्या ही जी काय आहे ह्याला अंकगणितीय श्रेणी कधीच म्हणत नाहीत. मग अंकगणितीय श्रेणी काय असते, एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. असं दिलं दाद्या, 3 दिलं, 5 दिलं, 7 दिलं, 9 दिलं, 11 दिलं, 13 दिलं, ठीक आहे, आणि 15 दिलं. येते लक्षात. हे असं पुढे येतच राहील दादा. ओके. मग आता आपण काय करूया, परत एकदा फरक घेऊया. फरक म्हणजे कुठला पण नाही, एक इकडचा आणि एक मध्ये हात घालायचा नाही दादा. असं मध्ये कुठं पण हात नाही घालायचा. फरक म्हणजे क्रमागत 2 संख्या एकमेकाला लागून जे आलेल्या संख्या आहेत ना त्यांचा फरक घ्यायचा. मग बघ दादा, 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा आहे. परत इथं कितीचा आहे, 2चा आहे. इथं कितीचा आहे, 2चा. इथं सुद्धा कितीचा आहे, 2चा, 2चा आणि 2चाच. येते लक्षात. म्हणजे तुझ्या लक्षात आला सर, इथं प्रत्येक कोणत्याही क्रमागत 2 संख्या घेतल्या तर त्यांच्यामधला फरक जो काय आलाय तो कसा आहे दाद्या, सारखा आहे. तर अशी जी काय सिरीज असते तिलाच अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणलं जातं. मराठीत आपण त्याला अंकगणितीय श्रेणी म्हणतो. येते लक्षात. मग आता ह्याच्यात काहीतरी नाव असतात. मग आता ही जी अंकगणितीय श्रेणी, आता आजपासून आपण हिला काय बोलायचं, अंकगणितीय श्रेणी. ठीक आहे. मग आता ही जी काय अंकगणितीय श्रेणी आहे दाद्या, तर यातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे. ही जी 3 आहे ह्या अंकगणितीय श्रेणीची पहिली संख्या आहे. काय, ही आहे पहिली संख्या. ठीक आहे. म्हणून तिला आपण इंग्लिशमध्ये संख्येला टर्म म्हणलं जातं. म्हणून मी हिला काय म्हणतो, T1. ही दुसरी संख्या आहे T2, ही T3, T4, T5, T6, T7. असं भावा कुठंतरी एक शेवट संख्या येत असेल ना, ती तुला आता अनंत आहे तो विषय वेगळा, पण एक काहीतरी शेवट करावं लागेल ना. म्हणून इथं शेवटच्या संख्येला मी यंत टर्म म्हणलं, TN. काय म्हणलं, यंत टर्म TN. मग दादा ही जर पहिली जी टर्म आहे तिचं बारसं केलं, पहिली संख्या. मग बारसं म्हणल्यावर तिला नाव दिलं. मग ही ए जी आहे ना हिलाच म्हणलं जातं पहिली संख्या. ठीक आहे. तर पहिल्या संख्येला अंकगणितीय श्रेणीमध्ये जी पहिली संख्या असतं तिला ए नाव दिले. ठीक आहे. असं काही नाही, तू काय द्यायचं ते दे, पण आता दिलंय तर दिलंय, है का नाही, म्हणून आपण ए म्हणू. परत हा जो काय फरक आहे दाद्या, हा फरक कसा आहे, सारखा आहे. आणि फरकाला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं, डिफरन्स. म्हणून दाद्या ही डी म्हणजे काय आहे, फरक आहे. आणि तो कसला फरक आहे, सारखा आहे. म्हणून समान फरक, त्यालाच कॉमन डिफरन्स म्हणलं जातं. येते लक्षात. मग आता एन म्हणजे यंत टर्म, बरोबर आहे का. मग दाद्या आता लक्ष दे, मग ही जी डी आहे समान फरक. मग आता ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, तिसरी संख्या. म्हणजे तुला एक गोष्ट कळली असेल, पहिल्या संख्येमध्ये जर डी म्हणजे समान फरक मिसळला तर दुसरी संख्या भेटते. बघ की 3 मध्ये 2 टाकले की किती येते, 5 येते. परत 5 मध्ये 2 टाकले की 7 येते. परत 7 मध्ये 2 टाकले की 9 येते. 9 मध्ये 2 टाकले की 11 येते. 11 मध्ये 2 टाकले की 13 येते. येते लक्षात. म्हणून दादा
ह्यालाच मी आता काय करतो, थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितो. म्हणजे कसं बघ, ही जी पहिली संख्या आहे तिला मी ए म्हणलं, आत्ताच लिहिलं होतं. परत दुसरी संख्या, मग दुसरी संख्या कशी काढणार तुला माहित आहे. पहिली संख्या आणि दुसरी संख्या ह्यांच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याला नाव आपण दिलं डी. म्हणजे थोडक्यात काय झालं, ह्या पहिल्या संख्येमध्ये जर डी मिसळला तर तुला दुसरी संख्या भेटते, म्हणजे ए प्लस डी म्हणू का? येते लक्षात. पहिलं बेसिक सांगतोय दाद्या, जे पुस्तकात ते दिलं जातं, पण आपण बिगर सूत्राचं शिकणार आहे दादा. हे असलं फक्त तुला कन्सेप्ट माहित असावं म्हणून नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. परत काय जण म्हणले सर तू तर बोलतो मोठं मोठं, घेणार नाही सूत्र आणि हे तर असलं बघेल की आमचा मी गदा गदा हलतो. अरे काय नाही, सोपा विषय. तेच केलं ना. आता बघ की पहिल्या संख्येमध्ये 2 मिसळले की 5 येते, 5 मध्ये 2 मिसळले की 7 येते, 7 मध्ये 2 मिसळले की 9 येते. म्हणजे थोडक्यात ह्यांच्या मधला जो काय फरक आहे तो जर हिताचं मिसळत गेलं तर पुढची संख्या भेटते. हा जो काय फरक आहे, मग 9 मध्येच फरक मिसळला पुढची संख्या येते लक्षात. बुद्धिमत्तेमध्ये असल्या सिरीज बघतो ना आपण, बस तसाच काहीसा विषय. मग बघ दादा, मग इथं काय झालं, पहिल्या संख्येमध्ये डी टाकले की दुसरी संख्या झाली, मग कशी झाली ए प्लस डी. परत तिसरी संख्या पाहिजे, म्हणजे तू काय करणार, परत ह्याच्यामध्ये डी मिसळणार. मग आधीच ए प्लस डी आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन डी मिसळलं, मग डी प्लस डी 2D असतं, डी चा वर्ग नाही म्हणायचं. मग ही काय झालं, ए अधिक 2D झालं. मग तिसरी नंतर चौथी संख्या पाहिजे, मग चौथी संख्या म्हणल्यावर तू काय करणार, ह्याच्यामध्ये परत फरक मिसळणार. डी म्हणजे कॉमन डिफरन्स, मग ए अधिक 2D मध्ये जर डी टाकलं तर ए अधिक 3D झालं. ही चौथी संख्या. मग असं तुला दाद्या यंत टर्म काढायचं असतं, टीएन. काय काढायचं असतं, यंत टर्म. आणि ह्याच्यावर खास प्रश्न असतो. आता मुख्य या धड्यावर 3 प्रकारचे प्रश्न असतात. सगळ्यात पहिलं अशी सिरीज दिली जाते जशी ही आहे, 3 5 7 9 डॉट 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 या अंकगणितीय श्रेणीतील 15वे 40वे 50वे पद काढा किंवा 50वी संख्या काढा, असं काहीतरी म्हणलं जातं दादा. येते लक्षात. मग हे कसं काढायचं त्याच्यासाठी तुला काहीतरी सांगायला लागलोय. पुस्तकात सूत्र दिले, मी सूत्रानं पण धावतो, पण बिगर सूत्राचं पण कसं उडवतात ते पण धावतो. येते लक्षात. हा पहिला प्रकारचा प्रश्न असतो. दुसरा प्रकारचा प्रश्न काय केला जातो, असं देतं 3 5 7 9 11 13 डॉट 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 डॉट. आणि इथं शेवटी काय करते, डायरेक्ट त्यानं बाबा समजा असं दिलं, काय दिलं, 101 दिलं. किती दिलं, 101 दिलं जात्या. म्हणजे थोडक्यात काय केलं त्यानं, 3 5 7 9 11 13 15 डॉट 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 101. तर ती दुसरा प्रश्न यातला कसा तयार होतो, तर ह्या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये एकूण पदे किती किंवा एकूण संख्या किती, ह्या संख्येलाच पद पण म्हणलं जातं. ठीक आहे. 3 5 7 पासून डॉट 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 101 पर्यंत मोजत बसला तर दिवस आणि रात्र पुरायची नाही दाद्या. तसलं काय मोजायचं नाही, ते कसं काढायचं ते पण बघायचं आहे. हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो. आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा असतो दादा, 3 5 7 9 11 13 15 आणि डॉट 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 101 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज काढा, हा तिसरा प्रकारचा प्रश्न असतो. येते लक्षात. बस ह्या 3 प्रकारचेच प्रश्न ह्या टॉपिकवर येते त्या. मग आपण एक 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 बघणार आहे. त्याच्यासाठी काही बेसिक माहिती लागते ते सांगतो आणि काम चालू करून देऊ आपण. लगेच खपा खपा गणित बघायचे, फक्त काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, म्हणजे खपा 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 उत्तर कशी येतात ते कळेल तुला. तर बघ दाद्या, काय सांगितलं, चौथी संख्या काढायची होती, तर तिसऱ्या संख्येमध्ये परत डी मिसळला. मग असं करत करत तुला एन संख्या माहित नाही, एन कितीपर्यंत असं बोंबलत जायचं. पण तुला एक गोष्ट कळली असेल, काय कळली, पहिली संख्या म्हणल्यावर फक्त ए आला. पण दुसऱ्या संख्येमध्ये दुसरी संख्या होती बरं का, नीट ध्यान दे बरं का दादा. काय झालं, दुसरी संख्या होती, मग ए होता आणि त्याच्यामध्ये डी मिसळलाय आणि तो डी कसलाय, फक्त एकच डी आहे. ह्या डीच्या पुढे काय नाही, म्हणजे एक डी. म्हणजे काय झालं, जेवढी नंबरची संख्या आहे त्याच्यापेक्षा 1 न कमी डी ची संख्या आहे. परत बघ, 3 नंबरची संख्या पाहिजे तुला, तर तू काय केलं, ए अधिक 2D. म्हणजे जी पण 3 नंबरची संख्या आहे त्याच्यातनं 1 कमी केला, 3 मधनं 1 गेला 2 आणि त्याला फक्त डी लावले. मग इथं बघ 4 नंबरची संख्या पाहिजे होती, तू काय केलं, 4 मधनं 1 कमी केला, 3 असतो, म्हणून ए अधिक 3D. मग ह्याच माहितीनुसार दाद्या शेवटची संख्या काढायची, यंत टर्म काढायचे. मग ए अधिक, मग एन मधनं 1 कमी कर, काय येतं, एन वजा 1 आणि त्याला फक्त डी लावायचा दादा. म्हणजे मला एक गोष्ट क्लिअर झाली. काय गोष्ट क्लिअर झाली,
ही जी काही यंत टर्मचा पुस्तकामध्ये फॉर्म्युला बनतो ना दादा, तो हितनं आलाय. ठीक आहे. जी काही यंत टर्मचा फॉर्म्युला आहे पुस्तकामध्ये, यंत टर्म काढणे, शेवटचे पद काढणे किंवा एनवी संख्या काढणे, तर काय आहे दाद्या, ए अधिक एन वजा 1 इंटू डी. ह्याचा वापर आज पहिल्यांदा आणि शेवटचा करायचा. परत ह्याच्याकडे वाकून सुद्धा बघायचं नाही, वाकड्या नाही कसल्याच नजरेनं बघायचं नाही म्हणजे नाही. हे न लावता कसं उत्तर काढणार ते धावणार आज सुद्धा. ठीक आहे बाबा. तर हे यंत टर्मचा फॉर्म्युला असतो. म्हणजे अंकगणितीय श्रेणी मधली जी यंत टर्म काढायची असती तिचा फॉर्म्युला काय आपण बघितला, ए अधिक एन वजा 1 इंटू डी. कसा आला ते सांगितलं. जेवढ्या नंबरची टर्म आहे त्याच्यातनं एक वजा करायचा, त्याला डी न गुणायचं, सुरुवातीला फक्त पहिली संख्या जोडायची. झालं का? तेच तर आहे. मग येते लक्षात. हितनं आपण यंत टर्म बघितले. मग आता आपण काय करूया, ह्या यंत टर्मच्या आधारावर अगोदर गणित बघूया आणि मग परत एकूण पद म्हणजे एकूण संख्या आणि त्यांची बेरीज कशी, असं एक 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 गोष्टी आपण कव्हर करूया. ठीक आहे बाबा. मग आता ह्याच्या आधारावरचं गणित बघ, लक्ष दे. काय दिले, खालील अंकगणितीय श्रेणीचे 10वे पद काढा, म्हणजे 10वी संख्या काढायची. मी पहिल्यांदा तुला सूत्र लावून धावतो आणि बिगर सूत्राचं सुद्धा धावतो. येते लक्षात. तुला मजा आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे. बघ भावा, लक्ष दे. आता काय दिलंय त्यानं, 3 7 पाहिजे तर तुझ्यासाठी डबल लिहितो, 3 7 11 डॉट 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 डॉट. असं तुला इथं 10वी संख्या काढायची. काय काढायचे, 10वी संख्या काढायची. मग सूत्र काय झालं आत्ताच बघितलं आपण, टी बरोबर ए अधिक एन वजा 1 इंटू डी. हे इज्जत मध्ये सूत्र लिहिलं. मग आता ए म्हणजे तुला माहित आहे पहिली संख्या, डी म्हणजे ह्यांच्या मधला फरक आहे दाद्या, 3 आणि 7च्या मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. एकदा चेक करून बघ दादा, फरक सारखाच आहे का नाही. इथं पण दादा फरक कितीचा आहे, 4चाच आहे. म्हणजे डी ची किंमत किती आली, 4 आली. मग ह्या किमती टाकून देऊ आपण इथं. ठीक आहे. मग बघ बाबा, टी एन म्हणजे 10वी संख्या काढायची. ए ची किंमत आहे दाद्या किती, 3 आहे, अधिक च्या जागी 10, का तर 10वी पद काढायचं म्हणजे एन म्हणजे 10वी, एनवी संख्या कितवी, शेवटची. ठीक आहे. ह्या यंत टर्मलाच शेवटची टर्म किंवा शेवटची संख्या पण म्हणलं जातं. मग 10 वजा 1 आणि डी ची किंमत दाद्या माहित झाली 4. मग चला आधी कौन सोडवतो ना तो आधी. मग 10 वजा 1 काय असते दाद्या, 9 आणि मग गुणिले 4. मग काय झालं, 3 अधिक 9 चौक किती असते, 36. मग झालं बावड्या, 36 अधिक 3 किती झालं, 39. तर ही जी काय अंकगणितीय श्रेणी आहे ह्याची 10वी संख्या काय झाली, 39. हे इयत्ता 10वी पर्यंत तू असं केलं, अख्खी दुनिया अशीच करते. पण आपण असं कायला करायचं, मग आपल्याकडे शिकण्याची मजा नाही ना दाद्या. मग मी काय म्हणतो, एवढा कुटाणा करायला कुणाला टाइम आहे का, आपल्या मागे काय कुटाणे कमी आहेत का बाकीचे, म्हणजे बाकीचे अभ्यास आहे ना बाकीच्या विषयाचा वगैरे. म्हणून दाद्या काय करायचं, एवढं करायचंच नाही. मग आता इथे एक गंमत समजून घ्यायची. काय गंमत आहे, लक्ष दे, लक्ष दे, फक्त लक्ष दे. काय केलंय त्यानं, 10वी संख्या विचारली होती, बरोबर आहे का. इथं तुझ्यासाठी लिहितो वाटलं, 3 7. ठीक आहे, 11 आणि अशी तुला कितवी संख्या पाहिजे, 10वी संख्या पाहिजे. म्हणून काय करायचं, आजपासून एक डोक्यात ठेवायचं, हे सूत्र ध्यानात ठेवू, नाही असं नाही, पण हे जी वापर करायची गरज येणार नाही. ह्याच्यापेक्षा असं चुटकीमध्ये उत्तर येतं. कसं बघ दादा, काय केलं मी, मला 10वी संख्या पाहिजे, मग 10वी संख्या पाहिजे म्हणून इथं 10 लिहायचं. जमल का नाही. 50वी विचारली तर 50 लिही, 500वी विचारली तर 500 लिही, 15वी विचारली तर 15 लिही. गुणिले हितला फरक, कॉमन डिफरन्स, डी ची किंमत किती आहे दादा, 3 आणि 7च्या मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. त्या 4 ने ह्याला गुणायचं. काय केलं, 10वी संख्या विचारली म्हणून 10 लिहिलं. ठीक आहे. फरक 4चा आहे म्हणून 4. आणि आता एक छोटस काम करायचं. ठीक आहे. ऑब्झर्वेशन जमतं ना तुला. मग आता काय करणार, हे 4 आहे आणि पहिली संख्या किती आहे दाद्या, 3 आहे. हिथं 4 आहे आणि पहिली संख्या किती आहे, 3 आहे. मग मला सांग, 4चं 3 झाले म्हणजे काय झाले, नीट बघ, असं वरनं खाली नाही, असं खालनं वर बघायचं. 4चं 3 झाले म्हणजे काय झाले दाद्या, 1 कमी झाले. मग 1 कमी झाले तर शेवटी 1 कमी करायचं, वाढलं तर वाढवायचं, पुढे जाऊन गणित घेणारच आहे. काय बोललो मी, ह्या दोघांच्या मधला फरक 4 आहे, त्या 4 न 10वी संख्या पाहिजे म्हणून 10 न 4 ला गुणलं. त्यानंतर
फरक आहे 4, पहिली संख्या 3 आहे. मग 4चं 3 करायला काय केलंय? 1 कमी केलंय, तर ह्यातनं 1 कमी करायचं आणि ह्यांचा गुणाकार कर आधी. मग 10 चोक 40 वजा 1 39 असं गाब दिशना उत्तर येणार. आलं का नाही? मग भावा आता इथून पुढं फॉर्म्युला लावायची गरज आहे का? आहे का? अजिबात नाही. येते लक्षात? मग भावड्या हे आता मी कसं केलं? मग अशा पद्धतीनं दाद्या तुला जर गणित आणि बुद्धिमत्ता सगळं शिकायचं असेल, सगळं एकदम डिटेलमध्ये, तर आपण भावांनो खास तुमच्यासाठी 2 बॅच आपण लॉन्च केलेल्या आहेत. त्या बॅच सुरू आहे दाद्या. ठीक आहे, तर तू ह्या संधीचं सोनं करू शकतो. काय ऑफर आहे बघ दाद्या. गणिताची बॅच ऍक्च्युली होती 999 ची. कितीची होती? 999 ची. पण दाद्या तू जर बॅच आज घेतली तर सेव्ह 200 हा कुपन कोड अप्लाय कर, डायरेक्ट तुला बॅच भेटते दाद्या किती? 799 रुपयाला. येते लक्षात? गणित स्पेशल एकदम बेसिक टू ऍडव्हान्स दाद्या. सूत्र बित्र नसते, एकदम इज्जत मध्ये आता सांगितलं. ह्याच्यापेक्षा पण खतरनाक ट्रिक आहे त्या दाद्या. एकदम बेसिक पासून आपण चालू केले. तर गणिताची बॅच तुला डायरेक्ट 799 रुपयाला भेटणार दाद्या. 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. त्याच्यामध्ये तुला डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे. येते लक्षात? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे आज जे शिकणार ते लाईव्ह, परत ते तसंच ऍप मध्ये शिल्लक राहणार दाद्या. आणि एक व्हिडिओ किती पण वेळा बघू शकतो. अनलिमिटेड व्ह्यूज आहे ते. जे काही शिकणार आहे त्याच्या नोट्स तुला भेटणार दादा. येते लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं 6 महिन्याची व्हॅलिडिटी. व्हिडिओ किती पण वेळा बघू शकतो दादा. ठीक आहे, तसंच दाद्या आपण आणखीन एक बॅच सुरू केली, बुद्धिमत्ता स्पेशल. बॅच आहे 599 ची दाद्या. पण सेव्ह 100 जर तू हा कुपन कोड अप्लाय केला तर तुला ही बॅच 499 रुपयाला भेटणार. बुद्धिमत्ता पण एकदम खतरनाक लेवलनं सुरू आहे दाद्या. एकदम मजा येणार तुला. येते लक्षात? मग ही बॅच घेताना जर तुला काय प्रॉब्लेम वाटला तर 8180018120 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे दाद्या. ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकतो. येते लक्षात? मग त्यासाठी तुला काय करायचंय? आपलं गुगल प्ले स्टोअर वर जायचं आणि एक आपलं ऍप आहे दाद्या, सोमनाथ डोंबेस अकॅडमी या नावानं ऍप आहे भावा. ते ऍप पहिल्यांदा डाउनलोड कर. जे आयफोन युजर्स आहेत ते त्यांनी ऍप स्टोअरला जरी तुम्हाला ते ऍप दिसत नसलं, तुम्ही काय करा, आता सांगितलं त्या नंबरवर कॉल करा. त्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला मी एक लिंक पाठवतो, तिकडून तुम्ही आयफोनचं ते ऍप डाउनलोड करू शकता. येते लक्षात? सोमनाथ डोंबेस अकॅडमी आपल्या ऍपचं नाव आहे दाद्या. डाउनलोड कर आणि ही जी काही सुवर्ण संधी आहे त्याचा लाभ घे आणि तुझ्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर कर. आणि असं एकदम वेगळ्या पद्धतीने तुला गणित भावा अखंड शिकायला भेटेल. ठीक आहे भावानो, चला पुढच्या गणितावर जाऊ आपण. आता दाद्या आता जे काही केलं त्याचाच वापर करणार आहे. लक्ष दे, फक्त लक्ष दे. सूत्र आता लावतच नाही, बिगर सूत्राचा कार्यक्रम करायचा. बघ काय विषय? 12, 15, 18 असं तुला 20वी संख्या काढायची. कितवी काढायची दाद्या? 20वी काढायची. मग मी काय सांगितलं? 20वी संख्या पाहिजे म्हणून इथं डायरेक्ट 20 लिहायचं, गुणिले 12 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. आणि सगळ्यात पहिलं चेक करायचा फरक सारखा आहे का? फरक सारखाच असतो दाद्या. नाहीतर या गणिताचं उत्तर करताना खूप दुखणार तुला. येते लक्षात? अंकगणितीय श्रेणी मध्ये फरक सारखा असतो, तिलाच अंकगणितीय श्रेणी म्हणलं जातं. येते लक्षात? मग 12चं 15 झालं. कितीनं वाढलं दाद्या? 3 वाढले. म्हणून दादा इथं 3 गुणायचं. आणि आता एक छान काम करायला सांगितलं. काय सांगितलं? ह्या 3चं 12 झाले दाद्या. काय झाले? 3चं 12 झाले. म्हणजे काय झाले? 9 वाढले. मग 9 वाढले तर इकडे छानपैकी 9 वाढवायचं काम झालं. कॅल्क्युलेशन कर. 20 त्रिक 60 आणि 60 मध्ये 9 टाकलं, डायरेक्ट 69 असं गाब दिशना उत्तर येणार. सी फॉर कहोना प्यार है. येते लक्षात भावा? नेक्स्ट पुढं आता काय दिले? लक्ष दे. परत बघ. 5, 10, 15 असं करत 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 तुला 30वं पद काढायचं दाद्या. म्हणजे 30वी संख्या काढायची. मग 30वी संख्या काढायची म्हणून इथं डायरेक्ट 30 लिहायचं, गुणिले. आता काय करणार? ह्यांच्या मधला फरक 5 आहे. चेक कर, 5 5च आहे. मग आता दाद्या काय जर म्हणले सर तू तर बोलला हितल्यापेक्षा हे फरक चेक करायचा. मग दादा आता जो काय फरक आहे तो 5 आहे आणि पहिली संख्या पण 5 आहे. मग आता असं म्हणणार का 5चं 5 करायला काय करायला लागते? 0 वाढवायला लागतोय, 0 कमी करायला लागतोय? अरे काहीच करायला लागत नाही. मग ज्या वेळेस फरक आणि पहिली संख्या सारखी असते, एवढ्या दोघांचा गुणाकार, हेच तुझं उत्तर असणार आहे. काही मिसळायला लागत नाही, काही कमी पण करावं लागत नाही. कधी करायचं असं? जेव्हा पहिली संख्या आणि मधला फरक सारखा असतो. तुला 30वी संख्या विचारली 30 आणि डायरेक्ट फरकानं गुणायचं. फरकानं गुणतो आपण. 30 5 150 अशी डायरेक्ट तुला 30वी संख्या भेटणार. 150 कुठे आहे भावड्या? ए फॉर अमरेंद्र.
येते लक्षात. नेक्स्ट बघ बाबा, परत तसंच आहे. 3, 11, 19, 27. बावड्या, माझं उत्तर काढायच्या आधी तुझं आलं पाहिजे. कमेंट करून सांग ना जरा, मला लय बरं वाटत. ठीक आहे, बघ दादा, आता काय विचारले त्यानं, 25वी संख्या काढायची म्हणजे 25वे पद काढायचंय दाड्या. मग काय करणार, हे 25 जागेवर लिहिणार. ठीक आहे, मग आता 3चं 11 कितीनं वाढले, 8नं. इथं पण कितीनं वाढले, 8नं. म्हणजे ह्यांचा फरक किती, 8. त्या फरकानं गुणायचं. 25वी संख्या पाहिजे म्हणून 25 लिहिलं, गुणिले जो काय फरक आहे तो लिहिला. आणि आता दाद्या 8चं 3 झाले, नीट लक्ष दे. आता 8चं 3 झाले, काय केलंय, 5 कमी केलंय. कसं कळतं 8चं 3 झाले, खिशात 8 रुपये होतं आणि एकदमच 3 राहिलं, गळून नाही गेलं बाबा, खिसाला बॉल नाही पडलं, तसं नाही, खराचलं. 8 रुपये होतं आणि 3 रुपये शिल्लक राहिलं, म्हणजे तू काय म्हणणार, 5 रुपये खर्च झाल्यात म्हणजे कमी झाल्यात. म्हणजे 8 मधनं 5 गेलं, 3 आलं. मग 5 कमी आहे तर ह्यातनं 5 कमी करायचं. 25 8 किती असते बावड्या, 200. आणि 200 मधनं 5 गेलं किती आलं, 195. असं कुठं दिसतं या, बी फॉर बाहुबली. येते लक्षात. गरज आहे का सूत्र लावायची, असं डोळ्यानं उत्तर येतंय का नाही. आता जर एखाद्याचं कॅल्क्युलेशन असं लय टॉपचं पाहिजे अशातला काय प्रकार नाही, बऱ्यापैकी असेल तर दादा ती पोरग डायरेक्ट उत्तर तोंडी आणत असतं. ठीक आहे, आणि काय लोकांचं डायरेक्ट मी सोडवायच्या आधी असं डायरेक्ट आलं असं. ठीक आहे, बघ दाद्या, लक्ष दे. परत काय म्हणले, 45वं पद काढायचं. काय विचारले, 45वं पद. मग परत तोच विषय, 10, 13, 16 असं करत करत तुला कितवं पद पाहिजे दाद्या, 45वं पाहिजे. मग तू लोड घेऊ नको, 45वं पाहिजे म्हणून 45 गुणिले जेवढी संख्या पाहिजे तिला पहिलं मध्ये घ्यायचं आणि गुणिले. आता 10चं 13 झाले, कितीनं वाढले, 3नं वाढले. म्हणजे 3 हा फरक आहे, त्या फरकानं गुणायचा. आणि आता भावा सावधान, 3चं 10 झाले, 3चं 10 झाले म्हणजे काय झाले, 7 वाढले. मग 7 वाढले तर ह्याच्यात 7 वाढवायचं. मग झालं दाद्या, 45 पंचा पंचा 3 वेळा किती असते, 135. आणि 135 मध्ये 7 टाकलं, 142. असं दान दिशना उत्तर येणार. मग कुठे आहे दाद्या, डी फॉर देवसेना. येते लक्षात, क्लिअर झालं. ओके, नेक्स्ट भावा, आता पुढं बघ. परत मागायच्या सारखंच काय झालंय, 4, 8, 12, 16. आणि हे जर तुला कितवी संख्या पाहिजे दाद्या, 50वी संख्या पाहिजे. म्हणजे 50वं पद पाहिजे. मग 50वं पाहिजे तर 50 गुणिले 4 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, त्या 4नं गुणायचं. आणि भावा फरक आणि पहिली संख्या सारखे, फरक आणि पहिली संख्या कशी आहे, सारखे. मग फरक आणि पहिली संख्या जर सारखी असेल तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि हेच उत्तर असतं दाद्या 200. म्हणजे तुला 3 गोष्टी सांगितल्या आता मी. काय सांगितलं, जेवढी संख्या पाहिजे तेवढी घ्यायची, गुणिले फरकानं गुणायचं. जर फरकापेक्षा हितली संख्या मोठी असेल तर हितल्यापेक्षा हे केवढं मोठं आहे तेवढं तिथं ऍड करायचं, शेवटी मिसळायचं. आणि जर फरकापेक्षा इथली संख्या लहान असेल तर कितीनं कमी बघायचं आणि तेवढं कमी करायचं, डायरेक्ट उत्तर येते. ठीक आहे भावानो, तर उत्तर काय आलं आपलं 200. ए फॉर अमरेंद्र. ओके, नेक्स्ट बघ भावा. हा, आता इथं काय दिले, खालील दिलेल्या अंकगणितीय श्रेणीत एकूण किती पदे आहेत ते काढा. आता मी तुला आधीच काय बोललेलो, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. त्यातला 1 नंबरचा प्रश्न आपण काय बघितला की बाबा 3 टाईप मन काय म्हणायचे, मग काय बघितलं भाऊ आपण आता, तर तुला शेवटची संख्या म्हणजे nth टर्म काढायचं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली संख्या दिले, शेवटची संख्या दिले, मधले एकूण पद म्हणजे एकूण संख्या काढायच्या. तर बघ दाद्या काय भानगड असते, लक्ष दे. एकूण पदे, त्याला आपण एकूण संख्या पण म्हणू शकतो, तुला जे म्हणायचं ते म्हण. एकूण संख्या. मग आता काय करायचं, लय सोपं आहे बाबा. बघ आधी इज्जत मध्ये, ठीक आहे. बघ आता लक्ष दे, एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे तुझ्या डोक्यात फिट होते. समजा असं दिलं मी, काय पहिली संख्या दिली 5, त्यानंतर दिलं 7, त्यानंतर दिलं 9. असं करत 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 शेवटी दिलं 83. आणि मी काय म्हणलं, इथं एकूण संख्या किती आहे त्या काढा. मग मी काय म्हणतो, आता ह्याच्यासाठी काय केलंय बघ,
आता पुस्तकातले पण वेगवेगळे दिले. आता मी जरा माझ्या भाषेत लिहितो. ठीक आहे, काय सूत्र असते बघ. एकूण संख्या बिगर सूत्राचं पण सांगतो, पण आधी माझ्या स्टाईल मध्ये जे सूत्र बनवले गेले ते बघ. एकूण संख्या, एकूण संख्या म्हणल्यानंतर काय दाद्या, मोठा फरक भागिले छोटा फरक अधिक एक. काय जण म्हणले सर हे काय भानगड आहे, मोठं छोटं. थांब जरा सांगतो, भानगड सांगतो. काय सांगितलं, मोठा फरक भागिले छोटा फरक, मोठं भागिले छोटं अधिक एक, मोठं भागिले छोटं अधिक एक. काय फरक, मोठं छोटं काय फरक. मग आता ही मोठा फरक काय आहे आणि छोटा फरक काय आहे ते बघ आधी. मोठा फरक म्हणजे दाद्या शेवटचं, आणि बघ की केवढं लांबडेलच काय आहे ना, म्हणून याला आपण मोठा फरक म्हणलं. शेवटचं आणि पहिलं ह्या दोघांची काय करायची, फरक म्हणजे वजाबाकी. मग 83 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे दाद्या, 83 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे. थांबा चुकवलं, कितीचा फरक आहे दाद्या, 78चा. 78 बरोबर आहे का, 83 वजा 5 कर की 78 भागिले छोटा फरक. मग की केवढं फरक आहे, मोठं भागिले छोटं अधिक एक. मग मोठा फरक भागिले छोटा फरक किती आहे दाद्या, 2 आहे, आणि अधिक 1 करायचं. आता मस्तपैकी भाग लाव बरं, इथं येतो ना भाग लावायला, लाव की. मग काय करणार, 2 त्रिक 6, 2 9 18, 39 अधिक 1 किती असते बावड्या, तर इथं एकूण संख्या किती येत्या, 40 येत्या. किती येत्या, 40. मग तुला काय सांगितलं, मोठा फरक भागिले छोटा फरक अधिक 1. मोठा फरक म्हणजे काय, शेवटची आणि पहिल्या संख्येमधला फरक घ्यायचा, भागाकारात कॉमन डिफरन्स म्हणतो आपण तो, आणि अधिक 1 करायचं, मस्तपैकी कॅल्क्युलेशन करायचं, असं करायचं. पण मी काय म्हणतो, आपल्या पोराला एवढं तरी का करावं लागतंय, फक्त मगाचं सांगितलेलं ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं, भेळ मिसळ करायची नाही दाद्या, नाहीतर कॉकटेल होते. ठीक आहे, मग काय करायचं, फक्त ते मगाचं आपल्या आपल्या जागी ध्यानात ठेव. ह्यात त्यात थोडा बदल आहे, लय नाही, लक्ष दे. आता मी असतो तर काय केलं असतं, एवढं करायची गरजच पडली नसती दाद्या. मी काय केलं असतं, लक्ष दे. काय दिलंय, 5 7 9 असं करत करत 83 पर्यंत एकूण संख्या किती येत्या. ठीक आहे, मग मी काय केलं असतं, सगळ्यात पहिलं ह्या दोघांच्या मधला फरक घेतला असता. 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. 2 येणार आहे, फरक सारखा असतो तुला सांगितलं. मग आता काय करायचं, मागाशी आपण काय करत होतो, एकूण यंत्र टर्म करताना 2चं 5 झाले म्हणजे अधिक 3 झाले, तर शेवटी अधिक 3 करायचा. बरोबर आहे का, मगाचं. मग आता इथं काय करायचं, फक्त एक छोटस काम करायचं. 2चं 5 झाले म्हणजे काय केलंय, अधिक 3 झाले. काय झाले, अधिक 3. मग इथं जे पण आहे त्याच्या विरुद्ध क्रिया तिकडे करायची. अधिक 3च्या विरुद्ध काय असतं, वजा 3. तेवढे ह्यातनं वजा करून टाकता द्या. मग 83 मधनं 3 गेलं 80, आणि ह्या आलेल्या 80ला काय करायचं, ह्या फरकानं फक्त भागायचं, आणि असं डायरेक्ट उत्तर येतं एकूण संख्या 40. मग मी असतं तर असं केलं असतं, हे डोळ्यानं झालं असतं दाद्या. दिसते अधिक 3 वजा 80 भागिले 2 40. कशाला असलं मोठं छोटं तरी करायची गरज आहे, डायरेक्ट उत्तर येते. येते लक्षात. तर बघ मग आता, बघ दाद्या, मग आता मगाच्या गणितावर ये. बघ लक्ष दे, काय म्हणले, खाली दिलेल्या अंकगणितीय श्रेणीत एकूण पद किती म्हणते. तर बघ भावा, बघ लक्ष दे, काय करायला सांगितलं तुला, एवढं ते मोठा फरक छोटा फरक त्यानं सोडू पाहिजे. तर पहिलं आपण काय करू, एकूण संख्या. तुझ्यासाठी परत एकदा खास, पण आता इथून पुढे असं करायचं नाही. एकूण संख्या, मग एकूण संख्या काय, मोठा फरक. मग 118 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे, 114चा, भागिले ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे, 10 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा, आणि अधिक 1 करायचं. जेवढा भाग लागतो तेवढा दाबात लावून घ्यायचा भावा. लाव की मग, 6 1 6 आणि 6 9 54, 19 अधिक 1 किती असते भावड्या, 20 असते. येते लक्षात. मग बघ भावा, आता ही झाल्या एकूण संख्या, हे झालं आपलं मोठं छोटं करत. पण मी म्हणतो एवढं न करता ह्याला आपण वेगळ्या पद्धतीनं पण केलं असतं. कसं तुला माहित झालंय बघ, 4
दहा 16 असं करत करत शेवटी दिलं 118. मग काय बोललो मी, ह्यांचा फरक घे. 4 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे दाद्या? 6चा. कितीचा फरक आहे? 6चा. ओके. मग आता फक्त काय करायचंय तुला, 6च 4 झाले म्हणजे काय झाले दाद्या? -2 झाले. 6च 4 झाले म्हणजे -2. मग -2च्या उलट काय असतं? फक्त एकूण संख्या काढताना हे करायचंय. नाहीतर मगाचं हे झालं कॉकटेल. मग 6च 4 झाले म्हणजे काय झाले? -2 झाले. मग -2च्या उलट +2 असते. मग 118 आणि 2 झाले 120. मग ह्या 120 ला डायरेक्ट 6 न काप केला का? 120 भागिले 6, 6 दुनी 12 आणि वरचा गोळा, उत्तर आलं 20. मग इथे एकूण संख्या किती आहेत भावड्या? 20 आहेत त्या. येते लक्षात? मग आता इथनं पुढची 1 2 3 गणित आहे ते आपण ह्या पद्धतीने उडवणार आहे. लक्ष दे आता. बघ काय दिलंय तुझ्या समोर, जी काय प्रश्न आहे ह्याच्यात म्हणले परत एकूण पद किती म्हणले, काय लोड घ्यायचा नाही. आता ते डायरेक्ट करू आपण. 206. मग इथंच करूया, कशाला खाली तर लिहायचं. 10 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे भावड्या? 4चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 4चा. मग मला सांग, 4च 10 झाले. मग 4च 10 झाले म्हणजे काय झाले बाबा? 6 वाढले. काय झाले? 6 वाढले. मग 6 वाढले तर काय करायचं? त्याच्या 6च्या उलट काय असते? +6च्या उलट -6. मग 206 मधनं 6 गेल्यावर किती येतं? 200 येतं भावा. बरोबर आहे का? मग ह्या 200ला फक्त काय करायचं? ह्या मधल्या फरकानं भागायचं. मग 4 न कापल्यानंतर काय येते भावा? धर की मग आता चल. 4 पंचे 20 आणि वरचा गोळा, उत्तर आलं 50. मग इथे एकूण संख्या किती येत्या? 50. कुठे आहे बाबा? सी फॉर कटप्पा. येते लक्षात? तर बघा आता उत्तर काय आलं? 50. आता नेक्स्ट बघ काय दिले बाबा? सेम क्वेश्चन. परत तोच विषय. एकूण पद किती म्हणले? लोड घ्यायचा नाही. एक काम कर, फरक कितीचा आहे? 8चा. मग आपण काय म्हणायचं? हितनं जास्त असेल तर 2 न जास्त असेल तर 2 कमी करायचं. इकडून 3 जास्त असेल तर तिकडे 3 कमी करायचं. आणि 5 कमी असेल तर 5 मिसळायचं. पण कधी? हितल्यापेक्षा हे लहान किंवा मोठं असल्यावर. पण लफडा काय झाला इथं? हे 8 ला 8 सारखं विषयच मिटला. मग इथं काय करायचं नाही, जी काही शेवटची संख्या दिली त्याला फक्त आणि फक्त 8 न भागायचा. 8 त्रिक 24 आणि वरचा गोळा. मग इथं किती संख्या येतात त्या? 30. तर हेच उत्तर काय आलं? ए. येते लक्षात? ओके. बघ आता पुढं. इथं काय म्हणलंय परत? तेच विषय. खालील दिलेल्या अंकगणितीय श्रेणीत एकूण पद किती? परत तोच विषय येतात त्या. लक्ष दे. काय केलंय? बघ. शेवटची संख्या 310 आहे. मग मी काय बोललो? ह्यांचा फरक घेऊया. मग 15च 20 झाले. किती न वाढले दाद्या? 5 न वाढले. ओके. म्हणजे कॉमन डिफरन्स, समान फरक 5 आला. मग आता दुसरं काम काय करायचं होतं? 5च 70 मध्ये कशाला घुसला? हा, 5च 15 झाले म्हणजे काय झाले दाद्या? 10 वाढले. काय झाले? 5च 15 झाले म्हणजे 10 न वाढले. मग तुला काय बोललो? एकूण संख्या काढताना त्याच्या विरुद्ध क्रिया करायची. मग इकडं +10 आहे. 5च 15 झाले म्हणजे 10 न वाढले, तर +10च्या उलट -10 असतं. ह्यातनं 10 कापून टाक दाद्या. 310 मधनं 10 गेल्यावर किती येते? 300. मग ह्या आलेल्या 300ला फक्त समान फरकानं भागायचं. मग जेवढा भाग लागतो तेवढा दाबात लावायचा. लाव बर. 5 सक 30 आणि वरचा गोळा. मग किती येते एकूण संख्या? 60. असं कुठं दिसतंय? डी फॉर देवसेना. येते लक्षात भावांनो? मग आता आपण काय केलं? दुसरं बघितला टाईप. पहिल्या टाईप मध्ये काय केलं तर शेवटची संख्या काढायची, nth टर्म, त्याचा जुगाड सांगितला. हिथं काय सांगितलं? एकूण संख्या काढताना काय करायचं ते सांगितलं. आणि आता तिसरा आणि शेवटचा टाईप द्या. आणि हा टाईप झाला की अंकगणितीय श्रेणीचा विषय संपला. येते लक्षात? एका व्हिडिओमध्ये सगळा कार्यक्रम होलेला आहे. येते लक्षात? मग बघ दादा पुढं काय बोललंय ते ना. आता तिसरं काय असते? ह्यांची बेरीज करायची असते. काय असते? बेरीज. अंकगणितीय श्रेणी मध्ये ज्या काही संख्या येत्या त्या सगळ्या संख्यांची बेरीज किती होईल अशा प्रकारचे प्रश्न येतात. पुढं प्रश्न दिलाय लक्षात घे. 9 12 15 18 डॉट 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 शेवटची संख्या माहित नाही बरं का. प्रश्न नीट समजून घे. 9 12 15 18 आणि असं करत 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 ह्या अंकगणितीय श्रेणी मधल्या पहिल्या 26 पदांची बेरीज किती म्हणते. असे ही पहिलं पद आहे, ही दुसरं तिसरं चौथं असं करत करत इथं 26वे एक कुठलं तरी पद असणार आहे. आणि त्या 26व्या पदाची काय करायची? एकूण बेरीज करायची. येते लक्षात? बरोबर आहे का? मग दादा ह्याच्यासाठी परत एक पुस्तकामध्ये एकदम खूकार फॉर्म्युला आहे.
ठीक आहे. आता बघ, बेरीज करायसाठी एक खूकार फॉर्म्युला आहे. काय आहे? मी इथंच लिहितो, आहे का नाही? बघ, त्यालाच एस एन पण म्हणलं जातं. ठीक आहे. सम ऑफ एन नंबर. अरेथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जे काही एन नंबर आहे ते त्यांची सम म्हणजेच बेरीज. ठीक आहे. ते काय फॉर्म्युला आहे दाद्या? n/2 n/2 कंसामध्ये 2a अधिक n-1 इंटू डी असं सूत्र आहे. आता काय लोकांचं हे सूत्र बघितले की अशी मेंदूची शिर ताड 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 उडत असते. मग माझं काय म्हणणं, ह्याची गरज पडणारच नाही आपल्याला. पण आपण पहिल्यांदा काय करू, प्रॉपर ह्याचा वापर करून सोडवूया. मग तुला ह्यातलं माहित आहे, ए म्हणजे काय? पहिली संख्या. ए म्हणजे काय माहित आहे तुला? पहिली संख्या. आणि एन म्हणजे तुला माहित आहे कितवी विचारली तेवढी. आणि डी म्हणजे दादा कॉमन डिफरन्स, आपण त्याला समान फरक म्हणतो. येते लक्षात? नुसतं फरक लिहिलंय तिथं. समान फरक किंवा फरक, कॉमन डिफरन्स म्हणायचं त्यालाच. ठीक आहे. मग झालं. आता ह्या किमती टाकून द्यायच्या. बघ बाबा, लक्ष दे, ह्याचा वापर करून सोडूया बेरीज. n/2. n म्हणजे एकूण संख्या किती किंवा कितवी संख्या. किती आहे बाबा? 26 संख्या आहे त्याला भागिले 2 होणार आहे. बरोबर आहे का? 2a म्हणजे 2 गुणिले ह्यातली पहिली संख्या काय भावा? 9. बरोबर आहे. परत अधिक n-1. n म्हणजे तुला माहित झाले किती? 26. त्यानंतर 1 कमी केला. आणि डी म्हणजे काय भावड्या? कॉमन फरक आहे. मग आता 9 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. असं करायचं नाही दाद्या, हे सगळ्या पुस्तकातनी असं करतात, आपण असं करणार नाही. तू फक्त बघ आपण कसं करतो, तू फक्त बघत राहा. हे एवढं लांबडालच कार्यक्रम करायचाच नाही. मग आता एवढं सोडवायचं. मग तू काय करणार? 26/2 जेवढा भाग लावतो तेवढा लागतो, आहे का नाही? मग लावून टाक बर. 2 न काटलं किती आलं? 13. इथं 9 दुनी 18 झालं. इथं 26 वजा 1 काय असते? 25. आणि गुणिले 3 केलं. बरोबर आहे का? परत खाली उतारला तू. 13. त्यानंतर 18 हाय असं आधी गुणाकार होईल ना. 25 किती असते? 75. मग 75 आणि 18 किती झालं दाद्या? 83. आणि 10 93. म्हणजे झालं 13 गुणिले 93. मग आता मस्तपैकी ह्यांचा गुणाकार करायचा. मग तू असा कुदतो. 13 39 ला 9 हातच्याले 3 आणि 13 9 किती असते? 117. आणि 117 आणि 7 किती असते? 120. म्हणजे 1209 असं उत्तर काहीतरी येतं. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? हा. मग माझं काय म्हणणं आहे, हे तर सगळी दुनियाच करते, मजा काय आली? आपण जरा वेगळं काहीतरी करूया. लय सोपं आहे. पहिली गोष्ट, हे पाठ करताना तुझ्या मेंदूतनं मुंग्याच येणार आहे त्या. येते लक्षात? मग हे बेरजेचा एवढा कार्यक्रम करायची गरजच नाही पडणार. मग बघ दादा, ह्याच्यासाठी तुला शॉर्टकट आणि छोपा एकदम मस्त उपाय सांगतो. बघ दादा, लक्ष दे. एवढं तुला करावं लागत नाही. हाच प्रश्न आपण काय करूया? आपल्या स्टाईलने सोडूया. आपल्या स्टाईलने. येते लक्षात? लोड घ्यायचा नाही, हे सगळं हटवतो. ठीक आहे. हे मगाचं तुला माहित आहे, ते आहे तिकडं. आणि हे डायरेक्ट तुला दाद्या स्क्रीनशॉट काढायची गरज नाही पडणार. तू काय करायचं, हे जे काही आपण क्लासमध्ये शिकवतोय भावा, हे जी जर तुला डायरेक्ट रेडीमेड पीडीएफ पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे. ठीक आहे. सोमनाथ डोंबे सर वगैरे सर्च कर. नाही सर्च झालं तर डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादा त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. त्याच्यावरून तो चॅनल जॉईन कर. आणि आपण जे काही क्लासमध्ये शिकतो, युट्यूबला जे काही व्हिडिओ टाकतो, त्याच्या पीडीएफ तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटते दादा. ठीक आहे. बघ बाबा, मग मी काय म्हणतो, एवढं करायची गरज नव्हती. मग आता बेरजेचा आपण सोपा उपाय करून टाकू. काय? बेरीज बरोबर. लय सोपं आहे हे. बर, पहिल्यांदा मी पूर्ण लिहितो, परत शॉर्ट मध्ये लिहिणार आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ठीक आहे. आणि गुणिले एकूण संख्या. काय म्हणलं, हे पण मोठं वाटते? अजिबात नाही. ती लांबडं लिहिलंय म्हणून मोठं दिसते का रे तुला? बघ, लक्ष दे. काय सांगितलं मी? पहिली संख्या गुणिले सॉरी 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 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. ध्यानात ठेवायचं सुद्धा लय सोपं आहे. ह्याला आपण शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो, पस.
प्लस स, ठीक आहे, भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मी माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी कसं सांगेन माहितीये का, पहिली अधिक शेवटची भागिले 2 गुणिले एकूण संख्या. बरं का, ध्यानात ठेव. नाहीतर काय जण म्हणले पहिली अधिक शेवटची, काय जण म्हणले सर पहिलीच माहित आहे शेवटचं काय सांगता येणार नाही. तर तुलाच माहित. तर दादा ध्यानात ठेवायचं सोपं आहे. पस प्लस शेस भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एक तर असं म्हण किंवा एवढं बोंबलायची गरज नाही. पहिली शेवटची संख्याच असणार आहे आणि एकूण सुद्धा संख्याच असणार आहे. मग आपण शॉर्ट करूया. पहिलं प्लस शेवटचं भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली प्लस शेवटची भागिले 2. ध्यानात राहते बघ, पहिली अधिक शेवटची भागिले 2 गुणिले एकूण संख्या. जमल का नाही? 100% जमणार. पहिली अधिक शेवटची भागिले 2 गुणिले एकूण संख्या. फक्त एकूण बाहेरच्या साईडला बरं का, ध्यानात ठेव. मग झालं. मग आता ह्याचा वापर करायचा. मग आता दादा तुला जी सुरुवातीला सांगितलं एकूण संख्या काढणे किंवा शेवटची संख्या काढणे, त्याचा वापर इथं करायचा आहे. आता काय झाले, तू इथं आला, पहिली संख्या तर धडधडीत दिसते, पण शेवटची म्हणजे 26वी संख्या दिसत नाही. मग एका सेकंदात उडवायची. 26वी म्हणजे शेवटची संख्या आहे ना, म्हणजे तुला इथली आधी 26वी संख्या काढावी लागेल. मग 26 गुणिले, मग आता काय करतो, 9 आणि 12 मध्ये 3चा फरक आहे, 3 टाकून दे. आणि भावा 3च 9 झाले म्हणजे काय झाले, अधिक 6. आता इथं वजा नसते करायचं, जेवढं जास्त आहे तेवढं. मग आठव की मी खालनं घ्यायचो असं, आठवतंय का? 9चं 12 झाले म्हणजे 3 न, आणि 3चं 9 झाले म्हणजे 6 वाढले, तर इथं 6 टाकायचं असतं दाद्या. मग 26 त्रिक किती असतं दाद्या, 78. आणि 78 आणि 6 किती झालं, 84. म्हणजे शेवटची संख्या सुद्धा भेटली. भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 26 संख्येची गोष्ट करते, मग इथं संख्या किती असतील, एकूण संख्या. मग कंसाच्या बाहेरली नाहीतर बाहेरली आतली, किंवा इथं कंस टाकून गुणिले करून बाहेरली, कुठं पण ली, काय फरक पडत नाही. फक्त आता बघ 2 न ह्याला तरी कटत असतं किंवा इकडं. मग आता इथं 84 अधिक 9 93 ते कटत नाही, म्हणून आपण काय करूया, ह्याला बारकं करूया पहिलं, आहे का नाही, म्हणजे जरा तुला दिसायला व्यवस्थित दिसन. बघ दादा, हा मग काय होईल आता बघ, इथं झालं किती 93, आणि हे भागिले 2 न डायरेक्ट ह्याला उडवून टाकतो की 2 आणि 13, म्हणजे इथं आलं परत 13. मगाच्या सारखं झाले की आता. मग 13 त्रिक 39 ला 9 हातचे 3, 93 117 आणि 3 किती झालं 120. असं 1209 येत असतं. येते लक्षात? म्हणजे तुला एक तर शेवटची संख्या काढायची असेल किंवा एकूण संख्या, दोन्हीपैकी एक काढावं लागणार आहे. पण ते लय सोपं आहे. काय माहितीये तुला, आपल्याला जे काही जुगाड आहे त्याचा वापर करायचा. जुगाड वापरला की असं खाप दिसणं उतर येतं. ती SN वालं कोण ध्यानात ठेवल? बघ बरं आता या प्रश्नाकडे ये, बरं लक्ष दे. आता परत एकदा लक्ष दे. काय दिलंय, पाहिजे इथे गिरपटांगणा, तिथं मध्ये लय अडचण होती, आहे का नाही. 8 12 16 असं करत 164. आता तुला शेवटची संख्या डायरेक्ट दिलेली आहे, आणि आपल्याला काय माहित आहे, बेरीज करताना तुला चांगलं माहित आहे, पस प्लस शेस. अक्कल येत नाही नुसतं, पहिलं शेवटचं लिहिलं तरी चालतंय. प्लस प्लस शेस भागिले 2 गुणिले एकूण संख्या, आहे का नाही. चला आता पहिली संख्या डायरेक्ट माहित आहे दाद्या, पहिली संख्या किती आहे, 8 आहे. शेवटची संख्या माहित आहे 164, भागिले 2 आहे, आणि गुणिले एकूण संख्या. पण एकूण संख्याच माहित नाही त्या. मग एकूण संख्या कशा काढायच्या तुला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं. कसं काढतो दादा, लक्ष दे. चल, ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 4चा. मग तुला माहित आहे 4चं 8 झाले म्हणजे कितीने वाढले, 4 न. मग एकूण संख्या काढताना अधिक 4चं उलट वजा 4 असतं, ह्यातनं कापून टाक, 160 आलं. मग ह्या 160 ला ह्या मधल्या फरकानं कापायचं असतं दाद्या. मग 4 चौक 16 वरचा गोळा, मग झालं इथं 40. मग एक काम कर, ह्या 2 ना हातासर इकडं कापून टाक, 22. मग आधी इथं पहिल्यांदा काय होणार आहे दाद्या, हे गुणिले म्हणजे इथं ऍक्च्युली कंस आहे, ही ध्यानात ठेव. त्या कंसाच्या बाहेर आपण कापू शकतो असं, ठीक आहे, कंस आहे. नाहीतर काय तर म्हणतील पहिला, हा तर इथं आता बेरीज होईल. 164 अधिक 8 किती झालं दाद्या, 172. आणि त्याला फक्त काय करायचं, 20 न गुणायचं. मग 172 ची डबल तुला माहित आहे किती झालं दाद्या, 17 दुनी 34 आणि वरचा 4 आणि वरचा गोळा म्हणजे 3440 होईल. कारण बरोबर आहे का, 170 ची डबल 340, बरोबर आहे की 3440. कुठे आहे दाद्या, ए. विषय समजला.
विषय कळला का नाही कळला तेवढं सांगा. कळतंय? मग ह्याचा वापर करायचा ती एन फिसेन लावायचं नाही. n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1. बरं आता ध्यानात आहे, पेपरापर्यंत ध्यानात राहील का? पण हे ध्यानात राहत नसतं का? पहिलं अधिक शेवटचं भागिले 2 गुणिले एकूण. पहिलं शेवटचं सगळं ध्यानात आहे भावा तुझ्या. नुसतं पहिलं शेवटचं नाही, मधलं आदलं पण ध्यानात असते तुझ्या. पण आपल्याला मधलं आदलं नाही लागत, पहिलं आणि शेवटचं लागते. ठीक आहे, ध्यानात ठेव. चल पुढं बघ आता. परत दाद्या तोच विषय 6, 12, 18 काय नाही, परत तेच बेरीज. मग बेरीज म्हणल्यावर सारखं सारखं लिहितोय म्हणजे तुझ्या डोक्यात फिट होईल. पस प्लस शेस भागिले 2 गुणिले एकूण संख्या आहे का नाही. मग दादा चल बर, जेवढी माहिती आहे तेवढी कना 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 लिहून टाक बर. पहिली संख्या माहित आहे 6, शेवटची संख्या 300 चालते, आणि भागिले 2. आता गुणिले एकूण संख्या काढायची त्या. मग आता 300 पासन 6 पासन अशा 300 असं उलट नाही, इकडून जा. एकूण संख्या किती? मग आता तुला माहिती आहे का ही कसं काढायचं असते, आहे का नाही. बघ 3, 12, 18, 24 असं करत करत 300 दिले दाद्या. 3 नाही 6 आहे तिथं. ठीक आहे. मग आता मला सांग 6चं 12 झाले, कितीने वाढले? 6 वाढले. म्हणजे बरोबर फरक आणि पहिली संख्या सारखी आहे, मग कमी जास्त करायला लागतच नाही. कारण इथनं जास्त असेल तर तिकडं कमी करतो, इकडं कमी असेल तर तिकडं वाढवतो. बरोबर आहे का? पण असं करायची गरज पडणार नाही, कारण फरक आणि पहिली संख्या सारखी आहे. अशा वेळी काय करायचं, जे काही 300 म्हणजे शेवटची संख्या आहे त्याला फरकानं कापायचं. 6 पंचेतीस आणि वरचा गोळा म्हणजे एकूण संख्या किती झाल्या दाद्या? 50. मग आता ह्या दोघांची बेरीज करून 2 न भाग किंवा बाहेर काप, कसं पण काप बरं पडतं. आता इकडे काप तू जरा, आहे का नाही, मगाशी लय तिकडे केले, आता इकडे ये. मग काय होईल लक्ष दे. आता हे झालं 306 भागिले 2 आणि बाहेरच्या साईडला 50 वाटच बघत बसलाय, कधी येतो तुला गुंततो. ठीक आहे, मग काप बर. चल जेवढं कटतं तेवढं छानपैकी कापायचं. इथं काय होईल, बेक बे, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6. मग झालं दाद्या 153 गुणिले 50 करायचा गोळा आधीच लावून टाक. मग झालं की 5 त्रिक 15 ला 5 हातच्याला 1, 5 5 25 आणि 1 26 ला 6 हातच्याले 2 आणि परत 5 1 5 आणि 2 7. काय येणार 76 50 बी फॉर बाहुबली. येते लक्षात भावा? येते लक्षात? ठीक आहे, मग आता जाऊ पुढं. ओके, नेक्स्ट बघ काय दिले. परत तोच विषय, पहिल्या 30 पदांची बेरीज म्हणते. आता तुला 30वं पदच माहित नाही, मग काय नाही काढून टाकू. पण आपल्याला काय माहित आहे, बेरीज. मग बेरीज म्हणल्यावर माहिती आहे ना, पस प्लस शेस भागिले 2 गुणिले एकूण. मी प्रत्येक ठिकाणी का लिहितोय तर तुमच्या पण मेंदूत छपलं जावं म्हणून दादा. ठीक आहे, नाहीतर एवढं लिहायची गरज नाही, डायरेक्ट कार्यक्रम चालू करायचा असते. पहिली संख्या माहित आहे, 30वी संख्या म्हणजे 30वी संख्या आधी काढावी लागेल. मग 30वी पाहिजे म्हणून 30 गुणिले, मग तुला माहितच आहे 3चं 10 झाले म्हणजे काय झाले 7 वाढले. मग ह्या 7 न गुणायचं आणि परत दादा 7चं 3 झाले, 7चं 3 झाले म्हणजे वजा 4 आहे. ते विसरायचं नाही. 7चं 3 आहे म्हणजे वजा 4, आणि हे वजा 4 असेल तर इकडे वजा 4, नाही तर चुकून आधी करशील. ते एकूण संख्या काढताना केलंय, दोघाला जमलिंग करू नको, दोन्ही आपल्या आपल्या जागी व्यवस्थित ठेवायचं. दोघं एकत्र आले की भांडण लागते. मग ठीक आहे, मग 7चं 3, 4 कमी तर ह्यातनं पण 4 कमी कर. मग इथं किती झालं 7 त्रिक 21, 210 वजा 4 किती असते बावड्या? 206. म्हणजे शेवटची संख्या काय 206 भागिले 2 आणि एकूण संख्या माहित आहे त्या किती आहे, त्या 30 आहे त्या. चल मग एक काम कर, इकडं काप नाही तर इकडं काप, कुठं पण काप. आता इकडं कापतो. मग चल 3 अधिक 206 किती झालं 209 गुणिले 15. चल बर एवढा गुणाकार खास 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 कर. 15 9 किती असते 135. बरोबर आहे का? मग हे 35 आणि 1 हातचा ठेवतो आणि 15 2 30 आणि 1 किती झालं 3135 होतंय का? आहे का कुठं? सी येते लक्षात? बावड्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आणि जर माझ्या अगोदर तुमचे गणित येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा दादा आले बरं वाटत. ठीक आहे, बघ आता पुढं. ठीक आहे भावांनो, तर
आपण आज अंकगणितीय श्रेणी बघितला. एकदम 3 टाईप होते, महत्वाचे होते आणि ह्या 3 टाईपच्या बाहेर गणित नसतं दादा. येते लक्षात? म्हणजे एका व्हिडिओमध्ये अख्ख्या अंकगणितीय श्रेणीचा कार्यक्रम केलेला आहे भावा. ठीक आहे. तर परत मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जे काय आपण आज शिकलो त्याची पीडीएफ तुला डायरेक्ट पाहिजे असेल तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल आहे आपला मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर किंवा सोमनाथ डोंबे सर सर्च कर. नाही सर्च झालं, बऱ्याच वेळा पोरांचं येतंय म्हणून सांगितलं की सर्च होत नाही वगैरे, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली दाद्या, तर ते लिंक ओपन कर, चॅनल जॉईन कर आणि इथं जे पण आपण युट्यूबला बघत असतो दादा त्याच्या डायरेक्ट पीडीएफ तिकडे तुम्हाला भेटतील. येते लक्षात? आजचं व्हिडिओ भावानं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं मागच्या वेळेस मुलांनी सांगितलं की सर अंकगणितीय श्रेणीवर टॉपिक घ्या, तसंच तुम्हाला जर नवीन अजून कोणत्या टॉपिक पाहिजे असेल, कोणत्या टॉपिक वर घ्यायचा आहे, तर तो टॉपिक तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. म्हणजे त्यानुसार आपण काय करूया, पुढचा व्हिडिओ बनवूया. येते लक्षात भावानं? ठीक आहे, थांबू इथं आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र.